आपण सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट आवाजामध्ये आमदार अमरीश पटेल, रघुवंशी, माजी राज्यमंत्री डॉक्टर मंचावरील सर्व आदरणीय नेतेगण आणि आज धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार अध्यक्ष, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख, आपण सर्वजण आदरणीय बाबासाहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब, राज्याचे मुख्यमंत्री यांनी खानदेशातून जी जाणारी महत्वाची तसेच पुण्यावरून नाशिकला येणारी जी रेल्वे आहे ही अतिशय क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीने झालेले आहेत आणि त्याचा आभार मानण्यासाठी आणि त्या प्रकल्पांसाठी खास करून रेल्वेच्या अर्थसंकल्प केले त्या आदरणीय पृथ्वीराज बाबा यांचा आभार मानण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत। आपण सगळ्यांच्या वतीने साहेबांचं अभिनंदन करणारच आहोत। तत्पूर्वी या प्रकल्पांच्या संदर्भामध्ये नाशिक जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शाहूजी खेरे यांना विनंती करेल की राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री बाबासाहेब पृथ्वीराज बाबा चव्हाण, दाजी साहेब, भैया नाशिक आज आपण सर्व तिघे चौघे जिल्ह्याचे मान्यवर नेते आज रोजी मनमाड, इंदोर आणि नाशिक, पुणे हे दोघे रेल्वे मंजूर झाल्याने बाबासाहेब आमच्याकडे पूर्ण खानदेशमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा आमच्या सर्वांचा इमोशनल विषय होता। फार वर्षापासून सर्वांची मागणी या बाबतीत रेल्वेच्या बद्दलची मनमाड, इंदोर आणि नाशिक, पुणे हे मागणी फार वर्षापासून आम्ही रेटत होतो। पण दुःखाने सांगावं लागेल की हे लास्ट 30 वर्षापासून या सगळी गोष्ट आम्ही सर्वांच्या सर्व नेते, सर्व मुख्यमंत्री, आदरणीय सोनियाजी, आदरणीय सर्व आमचे नेतेगण, खासदार हे सगळे लढायचे आणि कधी न विचार केलेला आणि कधी स्वप्नामध्ये विचार आला नव्हता की आता आम्हाला असं वाटायला लागलं होतं की हे आमच्या कोणीही नाही, कोणी वाली नाही आणि हा पुढे काही दोघे प्रकल्प होणार नाही अशी आमची सर्वांचं मत होऊन चुकला होता आणि खानदेशमध्ये या बाबतीत फार मनापासून इमोशनल हा विषय होता। अचानक आपली मंत्री आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय बन्सलजीचा आभार हा उत्तर महाराष्ट्र मरेपर्यंत विसरू शकत नाही, उत्तर महाराष्ट्र मरेपर्यंत विसरू शकत नाही बाबासाहेब असं हे आमची दोघे योद्धा आपण मंजूर केली त्याबद्दल मी सर्व उत्तर महाराष्ट्राच्या वतीने आपले फार मनापासून आभार मानतो। मी जास्त वेळ घेत नाही कारण फार वक्ता बोलणारे सर्व लेट कार्यक्रम झाला पण बाबासाहेब आमच्यावर जे धुळे जिल्ह्यावर दुसरा आपण उपकार केलेले आहे, धुळे नंदुरबार बँकसाठी आपण जे पैसे मंजूर करून दिले त्याबद्दल धुळे नंदुरबारचे सर्व प्रतिनिधी आपले आभार मानते आहेत आणि सर्वात मोठं म्हणजे मी असं म्हणेन प्रत्येक लहान नागरिकच्या मनामध्ये जे भावना होती की मनमाड इंदोर रेल्वे व्हायला पाहिजे त्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न केले। सोनियाजींनाही आम्ही सगळे जाऊन एकदा दोनदा तीनदा भेटलो आहे पण आम्हाला असं वाटायचं की हे रेल्वे मंजूर होणार नाही पण आपली मदतीने आपल्या नेतृत्वामुळे सोनियाजीच्या नेतृत्वामुळे हे आम्हाला मिळाली। हे योजना आता जल्द आपण त्याचं भूमिपूजन करायला आणि बन्सलजींना आणि सोनियाजींना पाचारण करावं असं आवाहन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो।
ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या राज्याच्या माजी मंत्री शोभाताई बच्छाव, काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारे आमचे सगळे पदाधिकारी, नाशिक शहरामधले आमचे महानगरपालिकेमध्ये अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्षम असलेले आमचे सगळे संचालक, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सन्मान्य सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, सगळं आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आजचा जो क्षण आहे, पहिल्यांदा आम्ही सोनियाजींकडे 2008 साली या उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार आणि खासदारांना घेऊन एक शिष्टमंडळ गेलं. त्यावेळी त्या काळातल्या महामहिम या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताईंना आम्ही भेटलो. त्याच दिवशी आम्ही सोनियाजींना देखील भेटलो. सोनियाजींनी त्याच वेळी आम्हाला सांगितलं की ही मनमाड इंदोर रेल्वे केल्याशिवाय मी थांबणार. आम्ही 2012 साली परत या चार जिल्ह्याचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे नेलं. त्यावेळी देखील सोनियाजींनी सांगितलं आणि ताबडतोबीनं मला माहिती मिळाली की प्लॅनिंग कमिशनला सोनियाजींनी सांगितलं की या मनमाड इंदोर रेल्वेला ताबडतोबीनं मान्यता द्या. तशी मान्यता मिळाली. त्याच्यानंतर आम्ही वाट पाहत होतो कधी आमचं हा प्रकल्प मार्गी लागेल. अचानक 3 दिवसापूर्वी कळलं की आमचा मनमाड इंदोर आणि त्याचबरोबर नाशिक पुणे हे 2 रेल्वे महामार्ग मंजूर केलेले आहेत. म्हणजे सोनियाजींच्या आशीर्वादानं आपल्या महत्वाच्या धडपडीमुळं, कारण आपण आलात आणि खानदेशामध्ये नव चैतन्य गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं आणि आम्हाला सगळ्या खानदेशी माणसांना या नाशिक या केंद्राचं आकर्षण आहे, कारण त्या ठिकाणी सगळंच निसर्ग अनुकूल आहे. आणि म्हणून काँग्रेस कुठेतरी मार खातं हे देखील या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आम्हाला हे नाशिकची प्रगती म्हणजे खानदेशाची प्रगती अशा प्रकारचा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून एका बाजूला खानदेश आहे, दुसऱ्या बाजूला धुळे आणि नंदुरबार हे 2 जिल्हे. ज्या जिल्ह्यांचं जर आपण पाहिलं, आम्ही सोनियाजींना 2008 साली देखील सांगितलं. 2012च्या जून महिन्यात आम्ही भेटलो तेव्हा आम्ही सोनियाजींना सांगितलं की आमचा जो अनुशेष आहे, आमच्याकडे मोठा अनुशेष आहे. ज्या अनुशेषासाठी सातत्यानं जे व्यासपीठ आम्हाला मिळालं त्या प्रत्येक व्यासपीठाचा आम्ही वापर केला. राज्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळात असताना देखील प्रत्येक राज्याचं व्यासपीठ आमचा अनुशेष जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही केलं. आणि त्याच्यातनं देखील अजूनही न्याय मिळालेला नाही. साहेब, आपल्याला आठवत असेल, जसं मी मनमाड इंदोर आपल्याशी बोलतोय सातत्यानं, तसं आमचं वेगळं वैधानिक विकास मंडळ व्हावं, आमचा अनुशेष वेगळा काढला जावा आणि त्याच्यातनं आम्हाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारकडे स्वीकारली जावी याच्यासाठी आमचे प्रयत्न. आणि महत्वाचं वैधानिक विकास मंडळ द्या, आमचा अनुशेष काढा आणि तो अनुशेष भरून काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री असाल तेवढ्या काळामध्ये तो पूर्ण करा, एवढी या निमित्तानं आपल्याला करू इच्छितो. या ठिकाणी सांगण्यात आलं की आपण पवन बन्सल साहेब काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत. पवन बन्सल साहेब सोनियाजींच्या आणि आपल्या धडपडीतनं आपल्याला मदत करतायत. पण सगळ्या ठिकाणी जर आपण वृत्तपत्र पाहिले, अजून आमचं काम हे राहील की या 4 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही सगळेच करू. आपले आशीर्वाद आमच्याबरोबर ठेवा आणि सोनियाजींना या निमित्तानं मी मनापासून त्यांचे आभार मानू इच्छितो. या संबंध खानदेशातल्या जनतेच्या वतीनं त्यांचे आभार मानू इच्छितो. सोनियाजी होत्या आणि आपण मुख्यमंत्री झालात म्हणून आम्हाला मनमाड इंदोर रेल्वे मिळाली आणि नाशिक पुणे देखील त्याच्यामुळे झालं. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. थोड्या वेळापूर्वीच ठरलेल्या या
कार्यक्रमाचे संयोजक, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी मंत्री सन्माननीय रोहिदास पाटील दाजे, आपल्या खानदेश परिसरातील एक ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय स्वरूप सिंग दादा, आमदार अमरीश भाई पटेल, आमदार काशीरामजी बारवा, माजी खासदार प्रतापजी वाघ, माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी, माजी मंत्री शोभाताई बच्चाव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजारामजी पांडवाणे, शरदजी आहेर, श्याम जी, शाहू खैरेजी, उपस्थित सर्व प्रतिष्ठित नेते मंडळी, उद्योजकांचे प्रतिनिधी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू भगिनी, अचानक कार्यक्रम ठरला असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. एका बाजूला विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, अंदाजपत्रकीय अधिवेशन आहे, रोज 10 वाजल्याशिवाय अधिवेशन काही संपत नाही. म्हणजे मग दाजींनी विचारले की आम्हाला काही मंडळींना यायचंय आणि इंदोर मनमाड रेल्वे मंजूर झाल्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यायचे, आभार प्रकट करायचे. तुम्ही त्यांना सांगितलं आपण भेटू, पण म्हटलं वेळेत काही निश्चित सांगता येणार नाही, कारण आपण पाहिलं की रोजच विधिमंडळामध्ये उशीर होतो. आपण सर्व लोकप्रतिनिधी मिळून इथं आलात. आणखी काही लोकप्रतिनिधी होते, पण आम्ही त्यांना फोन करून विधिमंडळात मतदानाकरता बोलावलं म्हणून काही मागं पुढं झालेले, पण मला आणखी आमदार महोदय या ठिकाणी होते. तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलात, कारण तुम्हा सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे. अतिशय दिवसाची खानदेशची मागणी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या परिसराला उद्योगाच्या आणि विकासाच्या नकाशावर खऱ्या अर्थानं नेण्याकरता हा एक लोहमार्ग, हा अतिशय महत्वाचा, मनमाड इंदोर लोहमार्ग अतिशय महत्वाचा निर्णय आज रेल्वे मंत्र्यांनी स्वीकारलेला आहे. याबद्दल अनेक वेळेला आपण पत्र पाठवली. मला आठवतंय, मी पंतप्रधान कार्यालयामध्ये असताना देखील माझ्याकडे जेव्हा निवेदन आली होती तेव्हा त्यावेळेपासून मी पाठपुरावा मागणी करतो. अर्थात रेल्वेनं हा मार्ग आम्हाला न परवडणार आहे म्हणून राज्य सरकारने यामध्ये मदत करावी अशी भूमिका घेतली. राज्य सरकारने भूमिका स्वीकारली आणि आज हे स्वप्न, फार दिवसाचं स्वप्न हे साकार होण्याच्या मार्गावर आहे, तर त्याला सुरुवात झालेली आहे. त्याबरोबर दुसरा एक महत्वाचा रेल्वेचा मार्ग, रेल्वे लिंक म्हणजे पुणे आणि नाशिक या दोन महानगरांना, औद्योगिक महानगरांना जोडणारा लोहमार्ग. दोन्ही प्रकल्प रेल्वेनं निवडले कारण हे अतिशय व्यावहारिक हे लोहमार्ग आहेत. त्यामुळं खानदेशाचं आणि मध्य प्रदेशाचं जे भावनिक नातं आहे ते मजबूत होईल आणि उद्योग व्यापाराकरता तर निश्चितच मदत होणार आहे. काही दिवसापूर्वी आणखीन एक महत्वाचा निर्णय मी घेतला, तो म्हणजे धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक जी होती, ती बँक अडचणीत आली होती. रिझर्व्ह बँकेने त्याला सुपरसीड केलं होतं. रिझर्व्ह बँकेने लायसन्स घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला बँक म्हणून काम करून देणार नाही अशी भूमिका घेतली होती आणि खूप मोठं अंतर होत्या. 6 इतर बँका होत्या, आणखी 2-3 बँका त्या मार्गावर आहेत. आणि या सर्व परिस्थितीमध्ये धुळे नंदुरबार सारख्या आदिवासी भागाला शेतकऱ्यांना पत पुरवठा करण्याकरता इतर पर्यायी व्यवस्था तर नाही आहे, ही भूमिका शासनाने स्वीकारली आणि एक भाग भांडवलाच्या रूपानं त्या बँकेला मदत करण्याच्या रूपानं त्या बँकेचे जे काही रेशिओ असतात, प्रमाण असतं, ते बँकिंग लायसन्स मिळण्याच्या पातळीपर्यंत आणून आम्ही सोडलं. ती एक महत्वाची बाब खानदेशाकरता निर्णय झालेला आहे.
महाराष्ट्राकरता वैधानिक विकास मंडळाची मागणी केली आहे. मी काल अधिवेशनामध्ये आजच कदाचित मी भाषणामध्ये मी सांगितलं की उत्तर महाराष्ट्रात कोकणाचं एक वैधानिक विकास मंडळ असण्याकरता माझा प्रयत्न चालू आहे. जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते तेव्हा माझा पत्रव्यवहार त्यांच्याशी झाला होता. त्यांनी या मागणीवर पुनर्विचार करण्याकरता आम्हाला सरनं बोलवलं होतं. मीटिंग ठरली. आम्ही सर्व उत्तर महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर घ्यायचं वेळ तारीखी ठरली होती, कार्यक्रम ठरला होता. पण तेवढ्यात मंत्रिमंडळामध्ये परिवर्तन झालं. चिदंबरम साहेबांच्याकडे गृह खातं राहिलं नाही. अर्थात आपल्या सुदैवानं आज गृह खातं हे महाराष्ट्राचे सुपुत्र सुशीलकुमारजी शिंदे यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे आता हा प्रयत्न पुन्हा एकदा नव्यानं दोन्ही विकास महामंडळ करण्याकरता प्रयत्न आणखीन एक विकास कार्यक्रम होतो. धुळ्याचा सौर ऊर्जा प्रकल्पालाही बरोबर सुरुवात झालेली आहे. तो एक पथदर्शक प्रकल्प जवळजवळ 150 मेगावॉटचा प्रकल्प होणार आहे. राज्याचं नवं औद्योगिक धोरण आहे ज्यामध्ये आणि त्याचबरोबर वस्त्रोद्योग धोरण आहे. दोन्ही धोरणातून उत्तर महाराष्ट्राला निश्चितपणे झुकतं माप देण्यात आलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये नवे उद्योग, जो कापसाच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन करणारा जिल्हा आहे, त्या परिसरामध्ये खानदेशामध्ये कापसावर आधारित उद्योग होण्याकरता देखील शासनानं एक जे वस्त्रोद्योग धोरण निर्माण केले त्यातून खूप देशामध्ये एक्साइटमेंट आहे. लोक जवळजवळ 230 उद्योग त्या ठिकाणी यायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे. आणि त्याचाही पुरेपूर फायदा आम्हाला वाटतं उत्तर महाराष्ट्राला मिळणार. रेल्वे झाली, इतर काही रोडचे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे एकदा वाहतुकीचं जाळं विणलं गेलं की मग विकासाच्या दिशेला गतिमानता येते. इथले काही विमानतळाचे प्रकल्प आहेत. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी विमानतळ आहेत. जळगाव, धुळे, शिरपूर आणि नाशिक. आणि या सर्व विमानतळांना योग्य प्रकारे विकसित करण्याचे माझे स्वतःचे प्रयत्न चाललेले आहेत. कारण आजच्या युगामध्ये रस्ता, रेल्वे आणि विमानतळ तिन्ही गोष्टी आपापल्या परीने पाहिजेत. काही लोक आज रेल्वेनं अंतर कमी झालं पुण्याचं म्हणून आनंदित असतील, पण सर्व दळणवळणाच्या सोयी चांगल्या प्रकारे होणं हे आज गरजेचं आहे. आणखीन एक महत्त्वाचा जो प्रकल्प उत्तर महाराष्ट्राकरता महत्त्वाचा आहे तो म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. त्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचाही इन्फ्लुएन्स झोन जो आहे त्या इन्फ्लुएन्स झोनमध्ये आपल्या परिसरातला बराच मोठा भाग त्या ठिकाणी येतो. जपान सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. आणि एकदा हा इंडस्ट्रियल फ्रेट दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल किंवा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असेल, नवीन रेल्वे लाईन ज्यामध्ये फक्त माल वाहतूक होईल असाही मोठा प्रकल्प जपानी सरकारच्या सहाय्याने त्यांच्या कर्जातून भारत सरकार उभं करणार आहे. आणि राज्य सरकारने त्या प्रकल्पामध्ये संपूर्णपणे एक जॉईंट कंपनी करून भागीदारीमध्ये नवीन केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची कंपनी करून आम्ही त्या उपक्रमामध्ये देखील भाग घेणार. त्याचाही फायदा देशातल्या अनेक भागाला मिळणार आहे. एकंदरीत नवीन औद्योगिक धोरण, नवीन वस्त्रोद्योग धोरण, नवीन केंद्र सरकारची ही प्राथमिकता आणि ह्यामुळे सगळा हा जो पट्टा आहे जवळजवळ 150 किलोमीटर दोन्ही बाजूला डेडिकेटेड कॉरिडॉरच्या बाजूला त्यामध्ये नवे उद्योग इथे येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल हे फार आता न परवडणाऱ्या गोष्टी झाल्या. जमीन मिळत नाही, कामगार असतात किंवा इंजिनियर्स, मॅनेजर त्यांचा खूप पैसे दिल्याशिवाय तिथे कोणी येत नाही कारण त्यांना राहायला जागा मिळत नाही. म्हणून ही सगळी शहरं ही महानगर आता सॅच्युरेट झालेली आहेत. तिथं आणखी मोठ्या प्रमाणात उद्योग येतील असं नाही. त्यामुळं एक दुसऱ्या क्रमांकाची Tier 2 सिटी ज्याला म्हणतात तिकडं आता लोक लक्ष द्यायला लागले आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येते. कारण महाराष्ट्र आजही उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. आणि म्हणून जर मुंबई पुण्याला जर जागा नसेल किंवा तिथं येणं अवघड होणार असेल तर मग त्यानंतर पुढच्या दुसऱ्या टप्प्याचे ते नाशिकचा पहिला क्रमांक येतो. त्याचबरोबर नागपूर सारखं शहर पण आहे. पण नाशिक आता ही कनेक्टिव्हिटी जर वाढली नाशिकची तर नाशिकला मराठी लोक अधिक
प्राधान्य देतील आणि त्याचबरोबर शेजारचे जे उत्तर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत मग धुळे असेल कोणी कुठला जिल्हा लोक कशाकरता निवडतील हे उद्योजकालाच माहीत असते. आम्ही सर्व प्रकारच्या सवलती त्या ठिकाणी देऊ. त्या सवलती दिल्यानंतर मग इतर जो कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज आला लोकेशन सिलेक्ट करताना कुठलाही उद्योगपती ती बहुराष्ट्रीय कंपनी असो की छोटा मोठा उद्योगपती असो त्याला एखादा उद्योग स्थापन करण्याकरता या जागेचा काय फायदा होणार आहे, तुलनात्मक दृष्टीने काय फायदा होणार आहे, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज काय असं अतिशय काळजीपूर्वक तपासलं जातं आणि मगच गुंतवणूक करण्याचा निर्णय होतो. मला वाटतं आता आपल्याला एक योग्य प्रकारचं मार्केटिंग खानदेशचं मी केलं पाहिजे. कापसावर आधारित उद्योग तर येतीलच. नाशिक सारख्या ठिकाणी IT चे उद्योग असतील किंवा आणखीन ऑटोमोटिव्हचे उद्योग मोठ्या प्रमाणात येतात आणि अशा सगळ्या परिसरात एक मोठं एक विकासाचं केंद्र करायची संधी आलेली आहे. काही दिवसापूर्वी मी शिरपूरला अमरीश भाईंच्याकडे गेलो होतो. त्यांनी तिथलं शिक्षण संकुल पाहिलं. मला वाटतं अतिशय उत्कृष्ट असं शिक्षण संकुल त्या ठिकाणी तिथल्या शिरपूरच्या पाणी साठवण्याच्या योजना त्याचा आम्ही सगळीकडे आता अनुकरण करायला लागलो. शिरपूर पॅटर्न म्हणून ते आता प्रसिद्ध व्हायला लागलेले आहे. अशी धडपडीची माणसं उद्योजक चांगले नेते आणि त्या चांगल्या नेत्यांमध्ये एकवाक्यता हे अतिशय महत्त्वाचं. आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आपण या ठिकाणी इथं आलात. मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की उत्तर महाराष्ट्राच्या खानदेशाच्या विकासाकरता राज्य सरकारकडून ज्या आपल्या मागण्या असतील ते जे विकासाचे काही कामं असतील ते पूर्ण करण्याकरता आपल्या परिसरातला काही भाग हा दुष्काळाने ग्रस्त झालेला आहे. आज राज्यातला जवळजवळ 1/3 भाग 15 जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे. त्यातले उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे दुष्काळाने ग्रासलेले आहेत. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळं आणि गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे. केळीच्या पिकाचे जळगावच्या नुकसान झालेलं आहे, इतर नुकसान झालेलं आहे. सगळ्या गोष्टींच्याकडे सारासार विचार करून आज दुष्काळाला सामोरं जाण्याचा विषय असेल, औद्योगिकीकरणाचा विकास करण्याचा विषय असेल किंवा रेल्वे मार्गाच्या रूपाने एक नवचैतन्य या भागामध्ये आलं असेल. त्यामुळं निश्चितच उत्तर महाराष्ट्रामध्ये एक उज्ज्वल भवितव्याकडं आपण निश्चित एक आशेनं पाहू शकतो असा आजचा हा मला वाटतं निर्णय आजचा दिवस आहे. त्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी आलात. जर उशीर झाला असला तरी आपण थांबलात. माझा व्यक्तिगत सत्कार केला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. पण खऱ्या अर्थानं हा प्रकल्प मान्य व्हायला श्री पवन बनसलजी, श्री काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी, पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग या सर्वांना उचित धन्यवाद देणं देखील गरजेचं आहे. त्यांच्या आशीर्वादाने हा प्रकल्प शक्य झालेला आहे. आपल्या सर्वांना या निमित्ताने मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आपण जिद्दीनं या परिसराचा विकास करण्याकरता वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे पर्याय, वेगवेगळे आता येणारा इथं ऊर्जा प्रकल्प असेल तो ऊर्जा प्रकल्प देखील तिथं पूर्ण करण्याकरता असे सगळे विकासाचे काम आपण करण्याकरता कटिबद्ध राहूया. माझा आणि महाराष्ट्र सरकार तुमच्या या परिसराच्या मागे खंबीरपणे उभा आहे एवढं सांगून मी आपल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये नंबर 1 झाल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय बाबांनी मंचावरील आदरणीय नेते स्वरूपसिंग नाईक साहेब, दाजीसाहेब रविंद्रजी पाटील, आदरणीय अमरीशभाई पटेल,